अशी बेसन लावून बनवलेली बटाट्याची भाजी खायला अतिशय अप्रतिम लागते आणि यापूर्वी तुम्ही अशी बटाट्याची भाजी बनवली आहे का ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। यापूर्वी जरी तुम्ही ही भाजी बनवली असेल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नसेल बनवली तरी सुद्धा शेवटपर्यंत बघा। ही भाजी तुम्ही लंचमध्ये, डिनरमध्ये किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। तर अशी ही मस्त आगळी वेगळी भाजी तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बेसन भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि आपण इथे गॅस सुरू करून घेतलेला आहे। अर्धी वाटी भरून आणि पोहे खायचे चमच्याने 3 ते 4 चमचे भरून खमंग सुगंध सुटेपर्यंत 5 ते 6 मिनिटं हे बेसन भाजून घेतलं। खूप कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचं, तर अगदी खमंग सुगंध सुटेपर्यंत हे बेसन भाजून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप न वापरता अगदी कोरडंच आपल्याला हे बेसन इथे भाजून घ्यायचं आहे। आपलं बेसन भाजून झालेलं आहे, छान खमंगसुद्धा या बेसनाचा सुटलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। त्यानंतर घेतले आपण इथे 2 मोठ्या साईजचे बटाटे। आता ह्या बटाट्याचे सर्वात अगोदर आपल्याला सालं काढून घ्यायचे, तर त्यासाठी आपण इथे सोलणी घेतली आणि त्या सोलणीने असे पहिल्यांदा सालं काढून घ्यायचे। आणि हे बघा, इथे दोनही बटाट्याचे सालं काढून झालेले आहेत आणि दोनही बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला कापून घ्यायचे। तर आपण एक चाकू घेतला आणि चाकूच्या साहाय्याने हे बटाटे कापून घेऊ। आता कापताना मात्र खूप बारीक कापायचे नाही आहेत आपल्याला, किंवा खूप मोठे सुद्धा करायचे नाही आहेत, असे मीडियम कापायचे आहेत। मीडियम आपल्याला बटाटे कापून घ्यायचे आहेत। आता इथे मी संपूर्ण बटाटे कापून घेते आणि हे बघा, इथे आपले हे संपूर्ण बटाटे कापून झालेले आहेत। चला तर बस एवढेच काय ते आपल्याला इथे सध्या तरी प्रिपरेशन करायचे। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, खूप जास्त मसाले लागत नाही, अगदी घरी अवेलेबल असलेल्या मसाल्यांमध्येच बनते। त्यानंतर आता गॅसवरती आपण ठेवून घेतली एक कढई आणि त्यामध्ये 1 चमचा भरून तेल घालून घेतलं। या भाजीला तेलसुद्धा खूप जास्त नाही घालायचं, अगदी 1 चमचा भरून आपण तेल घालून घेतलं आणि तेल आपण इथे आता मध्यम तापवून घेऊ। मध्यमपेक्षा थोडं जास्तच तेल तापवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। आणि हे बघा, इथे जिरं आपलं छान फुलून आलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं एक अर्धा चमचा भरून हिंग आणि लगेच आपण यामध्ये आता हे कापून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आणि संपूर्ण बटाटे तेलामध्ये असे मिक्स करून घ्यायचे। आज आपण ही भाजी बनविताना बिना कांद्याची, बिना लसूणची भाजी बनवणार आहोत, तरीसुद्धा मैत्रिणींनो तुम्हाला सांगते अतिशय अप्रतिम चवीची भाजी तयार होते। एकदा जरी तुम्ही मिस्टरांना किंवा मुलांना जर डब्यावर ही भाजी दिली ना, तर आठवड्यातून 2 दिवस तुम्हाला मी नक्की सांगते हीच भाजी मागतील। मीडियम टू हाय फ्लेमवरती मस्त बटाट्याचा रंग सोनेरी येईपर्यंत आपल्याला ही भाजी या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आणि अजिबात पाणी न घालता तेलावरतीच आपण हे बटाटे सोनेरी रंगावरती परतवून घेऊ। अगदी अर्ध्या सेकंदांनी किंवा 1 मिनिटांनी आपल्याला ही भाजी अशी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परतवत राहायचे आणि आपल्याला हे बटाटे असेच इथे सॉफ्ट करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे, त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। कढीपत्तासुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा। मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हे बटाटे एक 7 ते 8 मिनटं परतवून घेतले आणि तुम्ही बघू शकता असे बटाटे हलकेसे साईडनी लालसर झालेले आहेत। म्हणजे आपले बटाटे आता इथे अर्धवट शिजलेले आहेत। आपण एखादा बटाटा असा प्रेस करून बघूया। आता हा बटाटा मी असा प्रेस करून बघते, बघा इथे बटाटा आता 70-80% शिजलेला आहे। गॅसची फ्लेम आता पूर्णपणे मंद करून घ्यायची, म्हणजे गॅसची फ्लेम आता पूर्णपणे कमी करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये अशा हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायच्या। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भरून हळद घालून घेतली आणि अर्धा चमचा भरून लाल तिखट घालून घेतला। व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं। आपण घातलेली हळद आणि मिरची पावडर इथे व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता यासाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊ। मसाला तयार करण्यासाठी आपण इथे घेतलं मिक्सरचं चटणी पॉट, त्यामध्ये आता थोडंसं जिरं घालून घेतलं। आपण सुरुवातीला भरपूर साऱ्या जिऱ्याची फोडणी दिली, त्यामुळे अगदी एक पाव चमचा भरून जिरं घालून घेतलं, एक अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा सोप आणि त्यानंतर यामध्ये आपण घालून घेतले असे 2 ते 3 चमचे भरून शेंगदाणे मी इथे कच्चेच वापरलेले आहेत। त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेलं बेसन घालून घेतलं आणि झाकण लावून हे आता आपण जाडसर मिक्सरमधून वाटून घेऊ।
आणि हे बघा इथे आपला हा यासाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे आणि जाडसर पावडर इथे तयार करून घेतलेली आहे बघा. अशी रवाळ रवाळ इथे पावडर तयार झालेली आहे. हा सगळा मसाला तयार करीपर्यंत मला 2 ते 3 मिनिट लागलेले आणि आपल्या बटाटे आता इथे 80 to 90% शिजलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथे आपला बटाटा आता पूर्णपणे सॉफ्ट शिजलेला आहे बघा. अगदी इझिली हा बटाटा दबतो आहे. आता यामध्ये आपल्याला आपण तयार करून घेतलेला हा मसाला घालून घ्यायचा आहे. तर सिम्पली हा मसाला असा घालून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण बेसन घालतो आणि हा मसाला इथे मिक्स करून घ्यायचा. मस्त 3 ते 4 मिनटं मसाले भाजायचे, छान सुगंध सुटू जायचा, म्हणजे भाजी खूप छान लागेल. मसाले भाजताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर मग तुम्ही म्हणाल मलाच की भाजी चांगली झाली नाही. तर अगदी मस्त सावकाशपणे 4 ते 5 मिनटं आपण खमंग सुगंध सुटेपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे. एवढं तुम्ही जर व्यवस्थित केलं ना मैत्रिणींनो, तर तुमची भाजीसुद्धा अतिशय अप्रतिम बनेल आणि चवीला तर अगदी 1 नंबर बनेल आणि वारंवार तुम्ही अशाच पद्धतीची बटाट्याची भाजी बनवाल. हा राहिलेला मसालासुद्धा आपण पूर्ण घालून घेऊ. मला वाटलं होतं सुरुवातीला की थोडा मसाला जास्त होईल, कारण बेसन हे खूप जास्त नाही घालायचं आहे, आपल्याला थोडंसंच घालायचं आहे. परंतु याच्यावरचं कोटिंग बघितल्यानंतर मात्र लक्षात आलं की हा मसाला आपल्याला इथे संपूर्णच घालायचा आहे. आता आपण संपूर्ण मसाला यामध्ये घालून घेतला आणि छान खमंग मस्त सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे. या भाजीला वरून हलकासा कुरकुरीतपणा असतो आणि आतून मात्र छान सॉफ्ट असते. 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आपला हा मसाला मस्त या फोडींना कोट झालेला आहे बघा. अतिशय मस्त असा मसाला हा आपल्या फोडींना कोट झालेला आहे आणि संपूर्ण मसाला खमंग आता या फोडणीमध्ये परतल्यासुद्धा गेलेला आहे. छान सुगंध आपल्या या भाजीचा सुटलेला आहे. आता सर्वात शेवटी आपण यामध्ये घालून घेऊ 1 पाव चमचा भरून आमचूर पावडर, मिक्स करून घेऊ. भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि गॅस आपण इथे आता बंद करून घेऊ. इथे आपली ही बेसन लावून बनवलेली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. अशी ही भाजी आपण टिफिनला घेऊ शकता किंवा पराठ्यासोबत खायला तर अप्रतिम लागते, किंवा वरण भात आणि ही बेसन लावलेली बटाट्याची भाजी खूप छान लागते. आणि त्यासोबत मस्त कांद्याचा रायता. कांद्याच्या रायत्याची रेसिपी मी यापूर्वीच अपलोड केलेली आहे. तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल तर प्लीज माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसंच कांद्याच्या रायत्याची लिंक जर हवी असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवाराला शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.